कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल देवळाली कॅम्प नाशिक येथे शाळेच्या SSC बॅच 1993च्या माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय. 27 डिसेंबर 2026 रोजी 11 वाजता आयोजित या कार्यक्रमात तब्बल 32 वर्षानंतर जुने मित्र, वर्गमित्र, मार्गदर्शक, शिक्षक हे पुन्हा एकत्र आले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर शिक्षकांच्या हस्ते दीपक प्रज्वलन पार पडले. या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कस्तुरी सर हे उपस्थित होते. यावेळी वैशाली दसकुते, राणी यादव, शालिग्राम साळुंखे, संजय रोकडे यांनी आपली मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा कानवडे, तृप्ती पावसे यांनी केलं, तर सविता काळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. स्नेहमेळाव्याचं संयोजन विष्णू पुंजा गोडसे यांनी केलं. यावेळी मुख्याध्यापक सुभाष कटारे सर, राजेंद्र यशवंते, मुळाने मॅडम, परदेशी मॅडम, शिंदे सर, पाटील सर यांनी शालेय जीवनातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. शाळेच्या अंगणात एकत्र बसून बालपणीचे दिवस पुन्हा जिवंत झाल्याची भावना उपस्थितांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळाली. स्नेहमेळाव्यात माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील प्रेरणास्थान म्हणून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सांस्कृतिक सादरीकरण, समूह छायाचित्रण, आठवणींची देवाणघेवाण आणि स्नेहभोजन हा स्नेह मेळावा अधिकच संस्मरणीय ठरलाय. जुन्या आठवणींच्या गाठी पुन्हा बांधल्या गेल्या, तसेच नाती अधिक सुदृढ झाली अशी भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यामुळे पिढ्यानपिढ्यांतील शैक्षणिक परंपरा जपली जाते असा सूर या कार्यक्रमातून उमटत होता. 1993ची बॅच जवळजवळ 32 वर्षानंतर आज आम्ही गेट टुगेदर आयोजित केलं आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे त्यात भाग घेतला आणि सगळ्यांनी भरभरून मदत केली आणि आमचे जवळजवळ 35 शिक्षक आणि जवळजवळ 70 विद्यार्थी आम्ही जमा झालो आणि अतिशय उत्कृष्टपणे कार्यक्रम आमचा साजरा झालेला आहे आणि हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेण्याचा प्रयत्न करू आणि ह्या कार्यक्रमामुळे जे आमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळाला तो अतिशय म्हणजे अमूल्य ठेवा आमच्यासाठी आहे आणि सगळ्यांचे ते हसते चेहरे 10वी नंतर 32 वर्षांनी आम्ही भेटतो एकमेकांना, पण असं वाटतं की 10वी आता आमची कालच संपली आहे आणि आज आमचं सेंड ऑफ आहे की काय असं वाटतंय. खूप भरून येतं आहे आणि जे शिक्षक आमच्यामध्ये नाही आहेत आता तर तेही जिथे कुठे असतील देवाच्या घरी तिथून ते आम्हाला भरपूर आशीर्वाद देत असतील आणि आमचे जे आत्ता आमच्यासोबत ज्या गुरुजनांनी हा कार्यक्रम अटेंड केला त्यांचेही आम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील आणि हा सुखाचा आनंदाचा आम्ही ठेवा आमच्याबरोबर घेऊन जात आहोत आणि आमच्या आजूबाजूला जे काही आमचे मित्रमंडळी आहेत त्यांना तो आम्ही वाटणार आहोत आणि असंच सगळे मिळून आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ. धन्यवाद. नमस्कार. आज सर्व 32 वर्षापूर्वीच्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी एकत्र येऊन हा जो एकत्र येण्याचा जो योग आणला की म्हणजे खरं तर असं कधी कल्पनेतही आलं नव्हतं की आपण 10वीची बॅच अशा पद्धतीने एकत्र होईल आणि 30 वर्षानंतर सर्व जुने मित्रमैत्रिणी भेटतील. मी खरं तर 10वीच्या बॅचला नव्हतो शाळेत, तरी पण मित्रांचा मैत्रिणींचा मोठेपणा त्यांनी मला स्वतःहून आमंत्रण दिलं आणि सहभागी झालो. खूप छान. असं वाटलं होतं की खूप कमी लोक मित्रमैत्रिणी ओळखीचे निघतील, पण भरपूर जणांचे चेहरे आता परत जुन्या भूतकाळात घेऊन गेले. तो एक आनंद झाला. सर्व जुने शिक्षक ज्यांनी आपला खरा विकासाचा पाया घडवला अशा शिक्षकांचे आज ह्या निमित्ताने भेट झाली. खूप खूप अविस्मरणीय असा हा सोहळा पार पडला. त्याबद्दल मी आयोजकांचे, सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद देतो आणि दरवर्षी असा प्रोग्राम करावा. आज आवर्जून आम्ही या प्रोग्रामला उपस्थित राहू ही त्यांना मी ग्वाही देतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी भैयासाहेब कटारे, देवळाली कॅम्प, नाशिक.